नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इटर्नल लिमिटेड या कंपनीबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, मेजरली आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4 पॉइंट बघणार आहोत. सगळ्यात पहिले म्हणजे इटर्नल लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर. नंतर बघूया इटर्नल लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. त्यानंतर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर इस्टिमेटसोबत कंपेअर करू की इस्टिमेटच्या नंबरला या कंपनीच्या नंबरने बीट केले आहे की मिस केले आहे. आणि चौथा पॉईंट म्हणजे आपण बघणार आहोत इटर्नल लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया इटर्नल लिमिटेड या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, इटर्नल लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4,206 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 7,167 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,833 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 7,167 कोटी रुपये. तसेच इटर्नल लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4,442 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,201 कोटी रुपयांनी 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त या कंपनीचा टोटल इन्कम आला आहे लेटेस्ट क्वार्टरमध्ये. तसेच मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस पण जबरदस्तपणे वाढले आहे. तर मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 4,203 कोटी रुपयांनी वाढून 7,433 कोटी रुपये आले आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इटर्नल लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस 6,104 कोटी रुपयांनी वाढून 7,433 कोटी रुपये आले आहे. तसेच मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचे प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 239 कोटी रुपयांनी 88 कोटी रुपये. तसेच इटर्नल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील डिक्रीज झाला आहे 97 कोटी रुपयांनी 88 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 253 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 25 कोटी रुपये, आणि इटर्नल लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 39 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 25 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, तो फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 0.29 रुपीजने घसरून आता आला आहे 0.03 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.04 रुपीजचा 0.03 रुपीज. आणि मित्रांनो, जर आपण बघितले की इटर्नल लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे, तर इटर्नल लिमिटेडने इंडिया फूड ऑर्डरिंग अँड डिलिव्हरी सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,261 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. तसेच मित्रांनो, इटर्नल लिमिटेडने हायपर प्युअर सप्लाईज म्हणजे B2B बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,295 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस वाढला आहे. तसेच मित्रांनो, इटर्नल लिमिटेडने क्विक कॉमर्स म्हणजे
ब्लिंकिटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,400 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, इटर्नल लिमिटेडने टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये 7,167 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर इस्टिमेट सोबत कंपेअर केले तर इस्टिमेट होते की इटर्नल लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येईल 6,624 कोटी रुपये आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 7,167 कोटी रुपये. म्हणजे इटर्नलच्या कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यूने इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, इबिड्डाचे इस्टिमेट होते की इबिड्डा येईल 179 कोटी रुपये आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 115 कोटी रुपये. म्हणजे इबिड्डाच्या इस्टिमेटला इटर्नलने मिस केले आहे. तसेच मित्रांनो, इस्टिमेट होते की इटर्नलचा कन्सॉलिडेटेड मार्जिन येईल 19.2%, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1.6%. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा होती की इटर्नलचा नेट प्रॉफिट येईल 106.8 कोटी रुपये आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 25 कोटी रुपये. म्हणजे फक्त इस्टिमेटला रेव्हेन्यूने बीट केले आहे. इबिड्डा, मार्जिन आणि नेट प्रॉफिट या तिन्हीने पण इस्टिमेटला मिस केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर इटर्नल लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली इटर्नल लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 29,410 कोटी रुपये. तसेच इटर्नल लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोईंग 0 आहे. आणि मित्रांनो, इटर्नल लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोईंगसुद्धा 0च आहे, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तसेच मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली आहे 3,614 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती 0 आहे. हा सुद्धा कंपनीसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जर आपण इटर्नल लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर इटर्नल लिमिटेडमध्ये जून 2025 नुसार FISची होल्डिंग आहे 42.34%, DISची होल्डिंग आहे 26.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.16%. आणि मित्रांनो, या इटर्नल लिमिटेड या कंपनीचे पहिले नाव होते झोमॅटो लिमिटेड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इटर्नल लिमिटेडचे 4 पॉईंट बघितले. पहिला म्हणजे आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघितले. नंतर आपण या कंपन्याच्या नंबरला इस्टिमेट सोबत कंपेअर केले की इस्टिमेटला या कंपनीच्या नंबरने मिस केले आहे की बीट केले आहे. आणि नंतर आपण थोडी इटर्नल लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.